नमस्कार मंडळी, कसे आहात? तुम्हाला माहिती आहे का, अमेरिकेमध्ये हँडिकॅप लोकांसाठी वेगळं पार्किंग असतं आणि त्या पार्किंगमध्ये जर कोणी गाडी लावली तर त्या माणसाला कमीत कमी $200 ते $250 हा फाईन भरावा लागतो. मी इकडे पाहू शकता, प्रत्येकाने गाडी लावलेली आहे, पण जिथे कुठे रिझर्व पार्किंग आहे तिथे आपण गाडी लावू शकत नाही. आणि हे फक्त कम्युनिटीमध्ये नाही तर कोणत्याही मॉलच्या ठिकाणी, शहराच्या ठिकाणी देखील तसेच तुम्ही कोणत्या गार्डनमध्ये जा, जिथे कुठे जाईल तिथे हे असं रिझर्व पार्किंग ठेवलेलं असतं आणि ते हँडिकॅप लोकांसाठी सोयीस्कर असं असतं. म्हणजे गाडीतून खाली उतरलं की लगेच ह्या फुटपाथवरून ते आपल्या व्हीलचेअर घेऊन जाऊ शकतात. हे त्यांच्या सोयीकरता बनवलेलं असतं. समोर असा बोर्ड असतो आणि त्याच्यावरती फाईन देखील मेन्शन केलेला असतो. कमीत कमी $250 तरी त्यांना फाईन भरावा लागतो. त्यामुळे त्यांच्या जागेमध्ये कोणीही आपली गाडी पार्क करत नाही. तर कशी वाटली ही माहिती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.